तर तुम्ही कोण? तुम्ही कोणत्या झाडाचा पाला आहे? मराठ्यांच्या नादी लागणं एवढी साधी सोपी गोष्ट नाही. तुमच्या हातात पातळ झाली नुसते मराठी फॉर्म भरीन म्हणले तर. आणखी पुढं लय राहिलंय. फडणवीस साहेब तुम्हाला लय बघायचं आणखी. तुम्ही फक्त बघा आणि गोळ्या घेऊन पुढं खिशाला ठेवा. आता कवा बी गोळ्या घ्यायची एवढी येऊ शकते तुमच्यावर. आज ती साखर फिकर तुम्हाला शुगर फिगर बीपी भेटी काही एक बाटली टंबुलं ते सगळं ठेवता. आता टंबरेल सुद्धा सगळंच राहू द्या. काही गडबड नको व्हायला. टायमाला मराठ्याला बाथरूम सुद्धा देणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही मराठ्याच्या विरोधात गेला. आता रासावत नाही बघायचे. आता शिकत मराठ्यांनी एकच अस्त्र बाहेर काढलं. त्यांनी डाव टाकला खोटे गुन्हे दाखल करायचे. मराठ्यांनी डाव टाकला फॉर्म भरायचा. मराठ्या सगळं डाव प्रति डाव कावाच करायचा आहे. महानिर्णय नाही बरं का देऊ. गुटीत आणि माया काय ते माझ्या समाजाचा निर्णय. मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक. मी फक्त समाजाचा मुलगा म्हणून पुढे होऊन काम करतो. मी मालक नाही. माझा समाजच माझा मालक आहे. पण तुम्ही असं डोकेदुखी करून ठेवली मला. ते मला फोन करते रोज. ते मला म्हणते होय फॉर्म भरणार आहेत काही लोक. मला नाही म्हणजे भरणार त्याला विचार जाऊन दिली. इतके लोडमध्ये आले ते. आणि तुम्हाला कुणी कला सांगितली कुणी नाही. मराठ्याचा प्रत्येक डाव उरगाडणं सोपं नाही. तुम्हाला कोणी शिकलंय काय माहीत. आता तुम्ही जर 20-30,000 एका मतदारसंघात फॉर्म भरणार, तुम्हाला चिन्ह काय द्यायचे रे? आहे का काय काय आता एवढे 9,004 काय नुसते पिढाच झाले. आणि परभणी त्याच्या पुढे गेली म्हणून ऐकायला मिळालंय मला. आणि आता तुम्ही समजा एवढे फॉर्म भरले. आता हे बॅलेट पेपर पुढे असतात. एक शाळात असतं एक केंद्र, 2 असतात वस्त्यावर. आणि त्या शाळात पसंत का ताई. आता जर 20,000चे नाले 1.5 किलोमीटर आथराला गंडी. त्या आथरीनं मेलच राहिले. आणि त्याने आथरीला एखाद्याच्या राहणार. आणि ते जर मराठ्याचं राहणार असलं ते जर म्हणलं उचल माहिती होतं मग. आणि चिन्ह द्यायचे काय तुम्हाला आता? कांदा बटाटो टमाटो गोटे गाठे